आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आशा आहे की गेल्या आठवड्यात कागदाचा मुकुट बनवणे या विषयावर दिलेल्या व्हिडिओमधील माहितीवर तुम्ही तुमच्या गटात चर्चा केली असेल आणि मुलांसोबतही ती नक्कीच शेअर केली असेल. तुमचे विचार आणि अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते आमच्यासोबत नक्की शेअर करा. चला आता आजच्या कामाला सुरुवात करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच पॉज करूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया. सर्व माता टेबल समोर उभ्या राहा. टेबलवर काही ग्लास आणि प्रत्येकासाठी एक फुगवलेला फुगा ठेवलेला आहे. मी 1, 2, 3 म्हणताच तुम्ही फुगा हवेत उडवत ग्लासांचा मनोरा तयार करा. जिचा फुगा खाली पडेल ती खेळातून बाद होईल. जी माता सर्वात आधी मनोरा पूर्ण करेल ती विजेती ठरेल. खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबवूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे चला काही नवीन शिकूया. रंगांच्या ओळखीमुळे मुलांचा भाषिक विकास, बौद्धिक विकास, रचनात्मक विकास, सूक्ष्म स्नायूंचा विकास, हातांची पकड तसेच लक्ष आणि एकाग्रतेचा विकास होतो. रंगांची ओळख. तुम्ही रोजच्या वापरातील वस्तूंमधूनही मुलांना रंग शिकवू शकता. जसे मुलाला विचारा, हा कोणता रंग आहे? मुलांना रंग कसे शिकवावेत? रोजच्या वस्तूंमधून रंगांची ओळख. फळे आणि भाज्यांमधून शिकवा. मुलांना फळे आणि भाज्या दाखवताना त्यांचे रंगही सांगा. जसे सफरचंद लाल आहे, केळे पिवळे आहे, पाने हिरवी आहेत. कपडे, खेळणी आणि भांड्यांचे रंग. मुलांच्या कपड्यांचे, खेळण्यांचे आणि भांड्यांचे रंगही शिकवू शकता. जसे हा शर्ट निळा आहे, हा फुगा पिवळा आहे, ही प्लेट लाल आहे. स्वयंपाकघरात रंग शिकवणे. स्वयंपाकघर ही अशी उत्तम जागा आहे जिथे मुले खूप काही शिकू शकतात. स्वयंपाक करताना किंवा भाज्या धुताना मुलांना रंगांबद्दल सांगा. हळद पिवळी आहे, टोमॅटो लाल आहे. पालेभाज्या जसे पालक, मेथी हिरव्या आहेत. चित्र काढू द्या. मुलांना चित्र काढू द्या आणि त्यात वेगवेगळे रंग भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना त्यांच्या आवडीचा रंग निवडू द्या. यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढेल. रंग शिकवणारे मजेदार खेळ. रंगानुसार वस्तू वेगवेगळ्या करणे. वेगवेगळ्या रंगांच्या वस्तू एकत्र करा आणि मुलाला रंगाच्या आधारावर त्या वेगवेगळ्या करायला सांगा. या कृतीमुळे मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो यावर सर्व मातांनी आपापसात चर्चा करावी आणि गटामध्ये सांगा. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार कृती दिल्या आहेत. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. आशा आहे की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत नक्कीच करा अशी आम्हाला खात्री आहे. अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.